त्यामुळे शहाजी बापू पाटील यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। ज्या सांगोल्यामध्ये आपण जर पाहिलं तर दीपक आबा साळुंखे विरुद्ध शहाजी पाटील विरुद्ध या ठिकाणी देशमुख म्हणजे शेकापच आहे, ज्याला मैत्रीपूर्ण लढत म्हटलं गेलं। आघाडीमध्ये काय झालं, मैत्रीपूर्ण लढतच्या नावाखाली अनेक ठिकाणी उमेदवार त्यांच्या समोरासमोर आले, त्याचा परिणाम दिसून येईल। त्याचा परिणाम आणि इव्हन मी म्हणजे माहिती नाही, आपला माईक थोडासा डिस्कनेक्टेड आहे, सो मी माईक तुम्हाला लावण्याची रिक्वेस्ट करते। इथे विदर्भातली काय स्थिती तोवर आपण पाहूया। 62 पैकी 39 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत, ज्यापैकी भाजप 18 म्हणजे विदर्भ कोणाचा, विदर्भात सरशी कोणाची होणार याची सगळ्यात जास्त चर्चा होती। भाजप सध्या 18 जागांवरती लीड घेत आहे, त्याखालोखाल काँग्रेस आहे, काँग्रेस 10 जागांवरती आघाडी मिळवून आहे। त्यामुळे विदर्भाच्या 39 जागांपैकी 18 जागांवरती सध्या भाजप पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 147 जागा महायुतीच्या, 34 जागा महाविकास आघाडीच्या। एक छोटीशी कमेंट धर्मेंद्र जोरे सरांकडनं घेऊयात की इतकी मोठी तफावत 147 आणि 34 जरी कल असले तरी सुद्धा तफावत। पण एक ब्रेकिंग न्यूज येते, ते ब्रेकिंग न्यूज पाहूया। दिलीप वळसे पाटील आंबेगाव मतदारसंघातनं आघाडीवर आहेत, त्यामुळे हे जे कारण जिथल्या टाईप आम्ही सुरुवातीपासून सांगतोय 68 अशा जागा आहेत या महाराष्ट्रामधल्या, ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही गुलाल आणि पेड्यांच्या त्यांनी भानगडीत पडू नये असं मला वाटतं। त्या 68 जागांवरती निकालानंतरच ऑर्डर करायला हवं। पण दिलीप वळसे पाटलांची आघाडी फक्त 91 मतांची संदर्भात कायम आपण पाहतोय की लोकसभेला जसे निकाल आले त्याच भ्रमामध्ये अजूनही महाविकास आघाडी असल्यामुळे त्यांना असं वाटतं। पण ही जी लोक आहेत त्यांची नाळ जनतेशी जुळलेली आहे। लोकसभेच्या निवडणुका ह्या वेगळ्या मुद्द्यांवर लढल्या गेल्या होत्या, कदाचित त्या विरोधकांकडून सिंपतीच्या असतील किंवा इतर समीकरणावर लढल्या गेल्या, पण आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या भागातल्या अगदी ग्रामपंचायतीतल्या माणसाला सुद्धा त्याची विकास कामं करून घेण्यासाठी त्याचा हक्काचा माणूस आणि कायम त्याच्याबरोबर असलेला माणूस हवा। त्याच्यामुळे ह्या काही जागा अशा आहेत की त्या नक्कीच काय पेट्यांमध्ये आपल्याला थोड्याफार फरकाने आता जरी मागे दिसत असले तरी ते आघाडी घेऊन निवडून येतील। सर एक मुद्दा आता ह्याच्यातला असा आपण काढू शकतो का लसावी की समहाऊ आपण 11 वाजेपर्यंत एक असा अंदाज आला होता लोकसभेला की महाराष्ट्रामध्ये यांचं पानिपत होणार आहे। आता ह्या आकड्यांमधून असं दिसतंय सत्ता परिवर्तनाची लाट वगैरे जे म्हटलेलं होतं तसं काही चित्र नाही, लढाई होणार आहे। बघा आता 149-33 हा फरक जर पाहिला तर हा काल कोणीतरी बोलला मला, मी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, अर्थात भाजपचे कार्यकर्ते होते म्हणले लाट आहे। हा जर ट्रेंड असा बघितला तर 34 आणि 148 म्हणजे जवळपास 3 पटीपेक्षा जास्त। पण हे बघा 6000 मतांनी आहेत सर, बरोबर। जे आघाडी येत आहेत 12, 15, 20, 17 संजय सर, ह्या आघाड्या म्हणजे आता आपण ह्याला ट्रेंड म्हणू शकतो का? आपण बऱ्याच वेळेस आपण चर्चा करतो की आपण जे आकडे दाखवत आहोत, मी साधारणपणे आपण फील्डवर काम केलेलं आहे, त्यामुळे आता आपण जर निवडणूक आयोगाचे आकडे दाखवत असू तुम्हाला असं वाटतं की हा ट्रेंड सेट झालेला आहे असं मला पत्रकार म्हणून वाटतं। कारण आता याच्यामध्ये फार काही बदल होण्याची शक्यता दिसत नाही का। बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या फेरी आहे, तिसरी फेरी आहे, चौथी फेरी आहे आणि आपण जर सांगितलं की जे 68 मतदारसंघाची तर क्रुशियल लढत आहे, म्हणजे 97 मतांची आघाडी जर असेल तर तिथं काहीतरी बदल होऊ शकतो, परंतु 3500-4000 मतदान जी आघाडी एकदा 4थ्या-5व्या फेरीनंतर घेतली ती आघाडी कायम टिकून राहते असं मला वाटतं। पण याच्यात मनसेची पहिल्या कालामध्ये मोठी निराशा या ठिकाणी दिसून येते, कुठल्याही जागेवरती त्यांची आघाडी दिसून येत नाहीये, इव्हन आकडेवारीच्या बाबतीत ते पुढे येताना दिसत नाहीये। त्याच्यामुळे मनसेच्या संदर्भात नेमकं काय होतंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार। 125 जागा त्यांनी राज्यभरात लढवल्या आणि एकही जागेवर त्यांची आघाडी नाहीये आणि वंचित आहे की नाही हे आता इतरांमध्ये आपल्याला लक्षात येईल। पण साधारणपणे हे आकडे दिसल्यानंतर अपक्षांचं खूप मोठा बोलबाला असेल असं आपल्याला वाटत होतं, तसं नाहीये। एक क्लिअर मॅन्डेटच्या दिशेने चाललंय, कारण हा इतरांचा आकडा 7 वर स्थिरावताना दिसतोय सर। पेक्षा कमी आहेत या विधानसभेमध्ये 13 इंडिपेंडेंट्स आहेत, 7 आहे, तर 7ही येतील की नाही हे सांगता येणार नाही आपल्याला। यापेक्षा कमी पण असू शकतात, एखादा वाढू शकेल जर आला तर, आपण जसं म्हणतायत तसं। आणि आता जो तरी लोकसभेला जो काही निकाल आला त्यानंतर महायुती खूप सजग झाली, खूप अलर्ट झाली आणि त्यातून धडा घेऊन ते खूप जोमाना कामाला लागले होते असं एकंदर या फिगरवरनं दिसतंय। आणि लाडकी बहीण योजना किंवा इतर ज्या योजना असतील त्या खूप प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवल्या। एक येत आहे फक्त की आता हे 150 कडे चालले आहेत, पण आता ह्याच्या आधी ब्रेकिंग अशी होती
पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः सगळा महायुतीचा दबदबा दिसतोय. आता पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण चित्र लोकसभेला वेगळं होतं सर. पूर्णपणे तिथं शरद पवारांचा दबदबा होता. अगदी अजित पवारांच्या पत्नी या सुद्धा पराभूत झालेल्या होत्या. बाकीच्या सगळ्या ग्रामीणमध्ये सुद्धा शिरूर वगैरे ह्या सगळ्या भागामध्ये एक जोर त्यांचा दिसत होता. काय केलं तुम्ही नेमकं, म्हणजे असं हे चेंज कसा आलाय, स्वीप वाट दिसतोय हा? परत सांगते, लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने फेक नेरेटिव्ह सेट केले की संविधान बदलणार आणि त्या अनुषंगाने ते नेरेटिव्हला आम्हाला डिफेन्स करता आला नाही. त्या अनुषंगाने समाजामध्ये एक मानसिकता बदलत गेली. माफ करा, मी तुम्हाला थोडं थांबवतोय. कराड दक्षिण मधनं अतुल बाबा भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी लढत आहे. पण यामध्ये जर आपण पाहिलं, आता काँग्रेसचे तिसरे दिग्गज पृथ्वी बाबा हे पिछाडीवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अतुल बाबा भोसले कदाचित या निवडणुकीत विजय सुद्धा मिळवू शकतात अशा प्रकारचे एक्झिट पोल आलेले होते. अनेकांना त्यावर विश्वास बसला नव्हता. पण जर असं असेल, बाळासाहेब थोरात पिछाडीवर, अमित देशमुख तिकडे पिछाडीवर, पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर, विजय वडेट्टीवार पिछाडीवर. काँग्रेसचे 3 दिग्गज एका पाठोपाठ एक पिछाडीवरती असल्याचं आपण बघतोय. सांगता येत ना विलास, हे चित्र बदलू शकतं. पुढच्या आणखीन फेऱ्या बाकी आहेत. पण तुर्तास तरी आत्ता क्षणाला जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे 3 बडे दिग्गज नेते जे आहेत ते पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. वरळीतनं आदित्य ठाकरे 495 मतांनी आघाडीवरती आहेत. मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड 3536 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे तिथं फाईट नक्की नजीमुल्ला देत आहेत. पण सुशांत सूर्यवराव हे जे आहेत तिथं मतं चांगली घेत आहेत असं दिसतंय आपल्याकडे जी आकडेवारी आहे. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की जे म्हटलं जात होतं की दोन्ही पक्षांमधनं बंडखोरी झालेली होती, दोन्हीकडनं, महायुतीत देखील आणि महाविकास आघाडीत, त्याचा एक फार मोठा परिणाम दिसून येईल. पण तसं काही आघाडीवरती आहेत. वाढलेला मतदानाचा टक्का या माध्यमातून दिसेल. दुसरी गोष्ट, सुरुवातीपासून महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेला जो विरोध करत आले आणि 3.5-4 महिने विरोध करून अगदी कोर्टापर्यंत जाणं, विकत घेताय की काय इथपर्यंत बोलणं आणि ह्या योजना फसवायत इथपर्यंत बोलणं आणि स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये ती योजना पहिल्या क्रमांकाला मांडणं, हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचलं नाही. कारण की तुम्ही ज्या गोष्टींना 4 महिने विरोध करत आलात, प्रत्येक भाषणामध्ये बोलत आलात, प्रत्येक क्षणाला बोलत आलात, तीच योजना तुम्ही तुमच्या पंचसूत्री धोरणामध्ये पहिल्या क्रमांकाला घेतली की आम्ही 3000 देऊ. जर 1,500 तुम्हाला असं वाटतं की राज्य कर्जबाजारी होणार असं तुम्ही म्हणत होतात, मग तुम्ही 3000चा क्रायटेरिया कोणता लावला? तर हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं की फेक नेरेटिव्ह सेट केले जातात. संविधान बदलाची भाषा लोकसभेला केली. थोडंसं थांबवते. गुहागर मधनं भास्कर जाधव सध्या आघाडीवरती आहे. चित्र पाहायला मिळत आहे. आणखी कोणत्या मतदारसंघातले काय अपडेट्स आहेत? कारण आदित्य ठाकरेंची आघाडी सुद्धा फार मोठी आघाडी नाही, काही 100 मतांची फक्त आघाडी आहे.